संमतीने संबंध असल्याचा जबाब दत्ता गाडेने पोलिसांना दिलाय। त्याचबरोबर अत्याचार केला नसल्याचा दावा करताना गाडे ढसाढसा रडत असल्याची माहितीही पोलीस सूत्रांकडून मिळतेय। याबाबत लोकशाही मराठीने पुण्याच्या पोलीस आयुक्तांना प्रश्न विचारला होता, मात्र त्यांनी तपास सुरू असून तुर्तास या विषयावर 25 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या 5:30च्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एक 26 वर्षीय तरुणी फलटणला जाण्यासाठी निघालेली होती। मग फलटणची बस या ठिकाणी लागत नाही म्हणून त्या ठिकाणी एक आरोपी आलेला होता आणि तो त्या तरुणीला फलटणची बस दुसरीकडे लागते असं सांगून एका शिवशाही बसमध्ये घेऊन गेला आणि तिच्यासोबत बसमध्येच त्यानं नको ते कृत्य केलं, तिच्यासोबत जबरदस्ती केली। या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ पसरली आणि ह्या संपूर्ण प्रकरणामुळे एकच खळबळ संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली। पण मात्र ज्या पद्धतीने पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून 13 पोलीस पथक तैनात करून 100 पेक्षा जास्त पोलीस एका गावामध्ये पोहोचून अखेर त्या आरोपीला ताब्यात घेतलंय। त्याच्यावर कायदेशीर कारवाई सुरू असताना, त्याची चौकशी सुरू असताना त्यानं एक मोठा खुलासा केलेला आहे आणि त्या खुलाशामध्ये त्यानं सांगितलंय की त्यानं बलात्कार केलेला नाही, ते सगळं सहमतीनं झालेलं आहे। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कशी घडली ही घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती घडली आहे 25 फेब्रुवारी 2025 रोजी पहाटे 5:30च्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर। त्या ठिकाणी एक 26 वर्षीय तरुणी ही फलटणला जाण्यासाठी निघालेली होती, बस स्टँडवर बसलेली होती। मग बस स्टँडवर बसलेली असताना त्या ठिकाणी आरोपी दत्तात्रय गाडे हा त्या ठिकाणी आला। त्या तरुणीला त्यानं सांगितलं, विचारलं कुठं जायचंय, काय जायचंय, तेव्हा त्या तरुणीने सांगितलं की तिला फलटणला जायचंय। मग फलटणला जाणारी बस या ठिकाणी लागत नाही, दुसरीकडे लागते असं त्या आरोपीनं त्या तरुणीला सांगितलेलं होतं। पण मात्र तरुणीने सांगितलं की मी नेहमी जाते, मला माहिती आहे बस याच ठिकाणी लागते। तेव्हा आरोपीनं तिला विश्वासात घेतलं, नाही ताई असं म्हणून तिला ताई म्हणून या ठिकाणी बस लागत नाही, बस दुसऱ्या ठिकाणी थांबलेली आहे असं सांगून तो त्या तरुणीला घेऊन त्या शिवशाही बसकडे गेला। बसमध्ये अंधार होता, अंधार असताना त्यानं तिला टॉर्च लावायला सांगितलं आणि ती आतमध्ये गेल्यानंतर तो सुद्धा आतमध्ये गेला आणि आतमध्ये गेल्यानंतर त्या तरुणीबरोबर त्यानं नको ते कृत्य केलं, तिच्यासोबत जबरदस्ती केली आणि जबरदस्ती करत असताना तिचं तोंड दाबलं, तिचा गळा दाबला आणि तिला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यासोबत अशा पद्धतीचं कृत्य केलं। आता हा सगळं कृत्य केल्यानंतर तो त्या बसमधून निघून गेला आणि फरार झाला, पसार झाला। इकडं तरुणी तिच्या गावाकडे निघालेली होती, म्हणजे थोड्या अंतरावर गेलेले असतानाच तिनं घडलेली संपूर्ण घटना तिच्या एका मित्राला सांगितली। आता मित्राला घटना सांगितल्यानंतर मित्रानं तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठ आणि पोलीस स्टेशन गाठून घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची तक्रार, फिर्याद दाखल कर असं त्या तरुणीला सांगितलं। तरुणाने मित्राचं ऐकलं आणि तात्काळ स्वारगेटचं पोलीस स्टेशन गाठलं आणि रीतसर फिर्याद दाखल केली। आता फिर्याद दाखल होताच पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि दखल घेऊन स्वारगेट बस स्टँडवर लावलेले जे CCTV कॅमेरे आहेत या CCTV कॅमेऱ्याची तपासणी केली। जेव्हा तपासणी केली तेव्हा त्या CCTV कॅमेऱ्यामध्ये दिसत होतं की अगोदर तो त्या तरुणीला बोलत होता आणि बोलत बोलत घेऊन तो तिला त्या बसमध्ये घेऊन गेला। बसमध्ये जाताना आणि बसमधून येताना हे CCTV फुटेजमध्ये दिसत होतं। पण मात्र त्यानंतर तो कुठं गेला, काय गेला याचा तपास जेव्हा पोलिसांनी केला तेव्हा पोलिसांना समजलं की तो पुणे जिल्ह्यातीलच एका गुणाट गावामध्ये आहे। मग गुणाट गावामध्ये गेल्यानंतर त्याचा तपास केल्यानंतर तो गावामध्ये सुद्धा सापडलेला नाही, कारण की तो शेतामध्ये झोपत होता, इकडून तिकडून असं फिरत होता। त्याला समजलं होतं पोलीस त्याच्या मागावर आहेत म्हणून त्यानं मोबाईल सुद्धा बंद करून ठेवलेला होता। मग पोलीस त्याच्या मागावर असताना तो शेतामध्ये लपत होता, कॅनलमध्ये लपत होता, पोलिसांपासून बचाव करण्याचा प्रयत्न करत होता। पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी ड्रोन सोडलेले होते, श्वान पथक त्या ठिकाणी नेलेले होते। अखेर पोलिसांनी मोठ्या प्रयत्नानं आरोपी दत्तात्रय गाडेला
ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर चौकशीसाठी पुण्यातील पोलीस ठाण्यामध्ये आणलं। आता पोलीस ठाण्यामध्ये आणल्यानंतर आरोपीनं मोठा खुलासा केलेला आहे आणि त्यानं सांगितलेलं आहे की मी बलात्कार केला नाही, आमच्यात सहमतीनं संबंध झाले, असा खुलासा पोलिसांसमोर आरोपी दत्ता गाडे यांनी केलेला आहे। आता या संपूर्ण प्रकरणामध्ये नवराष्ट्र या पोर्टलनं बातमी प्रसारित केली आहे आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, मिळालेल्या माहितीनुसार आरोपी दत्ता गाडेनं पोलीस कोठडीत टाहो फोडला। माझं चुकलं, मी पापी आहे असं म्हणत तो रडत असल्याचं पुढं आलं। तसंच मी तरुणीवर अत्याचार केला नाही, आमचे सहमतीनं संबंध झाले, असा दावा आरोपीनं पोलिसांसमोर केलेला आहे। आता आरोपीनं ज्या पद्धतीनं पोलिसांसमोर दावा केलाय, आता तो खरं बोलतोय खोटं बोलतोय या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत। पण मात्र ज्या पद्धतीनं त्यांच्या सहमतीनं हे सगळं घडलं असतं तर त्या तरुणीने तक्रार का दाखल केली असती, हा गावाकडे जाऊन लपून का बसला असता, पोलिसांना 70 तास त्याचा शोध का घ्यावा लागला, त्याने त्याचा मोबाईल बंद करून का ठेवला, त्यानं पोलिसांना चुकवण्याचा प्रयत्न का केला, असे वेगवेगळे प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहेत। आता ज्या पद्धतीनं आरोपीनं असा खुलासा केला त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा।